रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू व 2 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. शनिवार दिनांक 23 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. भाग्यश्री निवृत्ती कांबळे वय 17 ही 11वीतील विद्यार्थिनी अपघातात ठार झाली आहे. तर कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला MH13 CT 9479 ही सोलापूर विद्यापीठासमोरून राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून अक्षरशः फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली असून रिक्षा तिच्या सोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय 19 ही या अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्या दोन्ही पायास गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेल्या आदित्य सुनील भोसले वय 14 हा 8वीत शिकणारा विद्यार्थीही गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नाव तुमचं? माझं नाव निवृत्ती रामचंद्र कांबळे, मुक्काम पोस्ट कोंडी. काय झालं घटना काय? मग सकाळी येत असताना शाळेचे विद्यार्थी रिक्षात होते. त्या विद्यार्थ्यांना रिक्षात बसून जात असताना मागणं एक 4 व्हीलर येऊन मागातने टक्कर दिली. त्या टक्करमध्ये माझी मुलगी भाग्यश्री निवृत्ती कांबळे हे गंभीर जखमी झाली होती आणि इतर 2 विद्यार्थी होते त्या शाळेत, ते बी गंभीर जखमी झाले. त्यात किती वाजता झालं घटना? ते 7:20ला ते सकाळी. हां. कुठं झालं? विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. कितवीला होती मुलगी शिकायला? माझी भाग्यश्री 11वीला होती. कुठल्या कॉलेज? गांधीनाथा कॉलेजला सायन्स क्लास. कसं घडलं हे अपघात? काय माहिती माहिती सकाळी शाळेला जात असताना मागातनं 4 व्हीलरवरून येऊन टक्कर दिली. धडक देणार सापडलं का पळून गेलं? पळून गेला तो, थांबलाच नाही. तुम्हाला कशी कळाली घटना? मी सकाळी त्यांच्या मागंच मी सकाळी काय तर कामानिमित्त बाहेरच चाललो होतो. हां. मग ते विद्यार्थी माझे मुलं वगैरे ते रिक्षातच होते. मग ते रिक्षात त्या ह्याच्याने जात असताना रस्त्यानं मी सर्व्हिस रोडनं येत होतो. गर्दी बघून मग मी ते विद्यार्थी टक्कर मारल्यावर जे खाली पडलेले विद्यार्थी समजे, मग त्यात माझी मुलगी होती. मग ती माझी मुलगी आणि इतर 2 मुलं त्यांना गाडीत घालून सिद्धेश्वर हॉस्पिटलवरून परत अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यांना डोक्याला मारला? तिला भाग्यश्रीला डोक्याला मारला गेला होता. मृत झाली. घरी अजून कोण, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलीच होत्या. 2 मुलीपैकी आता भाग्यश्रीचं मयत झाली. तुम्ही काय काम करता? मी शासकीय कर्मचारी PWD मध्ये.